पुन्हा एकदा रेपो दर 6.5% शक्तिकांत दास यांच्या कार्यकाळातली ही अंतिम पतधोरणाची बैठक। आरबीआयनं सीआरआर 4% खाली आणला, त्यामुळे बँकांच्या हाती अधिक लिक्विडिटी राहणार। महागाई दर नियंत्रणात आणण्यासाठी आरबीआयचे प्रयत्न। रिझर्व्ह बँकेकडून ऑक्टोबरमध्ये 27 टन सोन्याची खरेदी। वर्ष 2023च्या तुलनेत यंदा मध्यवर्ती बँकेकडून 5 पट अधिक सोने खरेदी। त्यामुळे भारताचा एकूण सोन्याचा साठा तब्बल 882 टनांवर पोहोचला। एकनाथ शिंदेंशिवाय शपथविधी पार पडण्याची भाजपनं तयारी केली होती, संजय राऊत यांचा दावा। महाराष्ट्राला पुढे न्यायचं असेल तर भाजपनं सुरू केलेलं सुडाचं राजकारण थांबवावं, संजय राऊत यांचं वक्तव्य। नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीसाठी 7 ते 9 डिसेंबर दरम्यान विशेष अधिवेशन, तर 9 तारखेला विधानसभा अध्यक्षांची निवड, फडणवीसांची माहिती। महाराष्ट्र विधानसभा हंगामी अध्यक्षांचा आज शपथविधी समारंभ। भाजप आमदार कालिदास कोळंबकर घेणार हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ। नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार। सगळ्या मंत्र्यांच्या कामाचं मूल्यांकन करून निर्णय घेतला जाईल। तीनही पक्षांना मंत्रिपद द्यायची असल्यानं काही प्रमाणात मागे पुढे होईल, देवेंद्र फडणवीसांची माहिती। भाजप 18 ते 20 मंत्रिपद आपल्याकडे ठेवण्याची शक्यता। शिवसेनेला 12 ते 13 तर अजित पवारांना 8 ते 10 मंत्रिपद मिळणार असल्याची सूत्रांची माहिती। शिवसेनेला जवळपास 14 मंत्रिपद मिळतील अशी अपेक्षा। आपण 4 टर्म आमदार असल्यानं आपल्यालाही मंत्री करावं, प्रताप सरनाईक यांची मागणी। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ निकष नसेल तरीही नाव कमी करणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन। जानेवारीपासून लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपयांचा हप्ता द्यायला सुरुवात करावी, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विनंती। महाराष्ट्र काँग्रेसकडून गटनेता प्रतोद निवडीचे अधिकार खरगेंना। महाराष्ट्रातील निवडून आलेल्या आमदारांचा एकमतानं निर्णय, काँग्रेस वर्किंग कमिटीकडे तसं पत्र सुपूर्द। राज्यामध्ये ईव्हीएम व्हीव्हीपॅट पडताळणीसाठी 104 अर्ज। राज्यातील 755 केंद्रांवरती मतपडताळणी, निवडणूक आयोगाची माहिती। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं। काल शपथविधी आधी फडणवीसांनीही श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं होतं। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या आराखड्यात 60% कपात। निधी मिळवण्याची शक्यता नसल्यानं विभागीय आयुक्तांकडून छाननी। नाशिक पालिकेचा अत्यावश्यक आराखडा 15,000 कोटींवरून 7,000 कोटींवर। पूजा खेडकरची नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सुनावणी प्रकरणी औरंगाबाद खंडपीठात याचिका। अहिल्यानगर आणि पुणे जिल्हाधिकारी सोडून इतर कोणाकडेही सुनावणी हस्तांतरित करावी, पूजा खेडकरची मागणी। सचिन वाझेनं हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी। संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात इतर सर्व आरोपींना जामीन मिळालेला असताना आपल्यावर अन्याय का, असा सवाल करत वाझेनं हायकोर्टात याचिका दाखल केली। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी आरोपींच्या शिक्षेविरोधात दाभोलकर कुटुंबियांची हायकोर्टात याचिका। आज हायकोर्टात सुनावणी। काही आरोपींना पुराव्यांअभावी निर्दोष सोडण्यात आल्याचा याचिकेतून आरोप। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन। दादरच्या चैत्यभूमीवरती भीमसागर उसळला। दादरच्या चैत्यभूमीवर राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांकडून अभिवादन। नव्या सरकारच्या शपथविधीनंतरचा हा पहिलाच मोठा सरकारी कार्यक्रम। बाबासाहेबांच्या मुंबईतील स्मारकाला उशीर होतोय, हे बाबासाहेबांचं स्मारक आम्ही लवकरच पूर्ण करू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन। इंदुमिलमधलं बाबासाहेबांचं स्मारक कधी तयार होणार? 9 वर्ष उलटूनही स्मारकाचं काम रखडलंय। स्मारकाचं काम कधी पूर्ण होणार याची तारीख सांगा, सचिन खरात यांचा सवाल। पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन। संसद भवन परिसरातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचं हस्तांदोलन। संसद भवन परिसरात बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर दोघांनी संवाद साधला। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन। संसद भवन परिसरातील पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन। महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी परिसरात रांगा। अनेक छोट्या मोठ्या शहरांमधून भीम अनुयायी मुंबईत दाखल। मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकरांनी चैत्यभूमी इथं सुरक्षेचा आढावा घेतला। यावेळी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांचीही उपस्थिती।
ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या पुस्तकाचं प्रकाशन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवारांसह राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन. महापरिनिर्वाण दिनानिमित्त वांद्रे वरळी सिलिंगवर आकर्षक विद्युत रोषणाई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोनं सगळ्यांचं लक्ष वेधलं. वाशिममध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी गर्दी, शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये सकाळी 5 वाजल्यापासून गर्दी. महायुतीच्या शपथविधीनंतर जेजुरीच्या खंडेरायाच्या मंदिरात दुग्धाभिषेक, मार्तंड देवस्थानकडून दुग्धाभिषेक, सरकारच्या हातून चांगले निर्णय होऊ देत असं खंडेरायाला साकडं घातलं. पश्चिम रेल्वेनं विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून 93 कोटींचा दंड वसूल केला. एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान कारवाई. चाळीसगाव राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याचं काम अपूर्ण, तरीही टोल वसुलीला सुरुवात. त्याला विरोध करत अवैध आणि नियमबाह्य पद्धतीनं बेकायदेशीर टोल वसुली होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांकडून रोष व्यक्त. जलवाहिनी टाकण्याच्या कामामुळे आजपासून पुणे सोलापूर मार्गावरील वाहतुकीत बदल. पहिल्या टप्प्यात पुण्याकडून सोलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणि दुसऱ्या टप्प्यात सोलापूरहून पुण्याकडे येणाऱ्या रस्त्यावर खोदकाम करण्यात येणार. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर एफडीएकडून हॉटेल्सची तपासणी केली जाईल. निकृष्ट अन्न पदार्थांचा पुरवठा होऊन दुर्घटना घडू नये यासाठी एफडीए मार्फत विशेष तपासणी मोहीम. छत्रपती संभाजीनगरमध्ये थंडीमुळे 4थी पर्यंतच्या शाळांच्या वेळेत बदल. सर्व पूर्व प्राथमिक ते 4थी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 नंतर किंवा 9 वाजता भरवण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश. नाशिक शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित, तर काही ठिकाणी पावसामुळे मोठं नुकसान. छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाच्या सरी. सकाळी कामासाठी निघालेल्या नागरिकांची पावसामुळे धावपळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस. जिल्ह्यातील काही भागात सलग 2 दिवस पाऊस कोसळल्यामुळे आंबा काजू उत्पादक शेतकरी चिंतेत. हिंगोलीमध्ये सोयाबीन खरेदीसाठी एनसीसीएफ अंतर्गत 15 शासकीय केंद्र सुरू. या शासकीय केंद्रांवरती 33,000 क्विंटल सोयाबीनची खरेदी. सोयाबीनला 4,892 रुपयांचा भाव. यवतमाळमध्ये ढगाळ वातावरणाचा रब्बी पिकावर परिणाम होण्याची शक्यता. गहू, हरभरा, तूर या पिकांवरती रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्यानं शेतकरी चिंतेत. वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत 76,000 हेक्टर क्षेत्रामध्ये रब्बी पिकाची पेरणी. सरासरीच्या तुलनेत रब्बी पिकांच्या लागवड क्षेत्रामध्ये वाढ. वाशिममध्ये हळदीच्या दरात पुन्हा तेजी. रिसोड बाजार समितीमध्ये हळदीच्या दरानं 14,000चा टप्पा गाठला. अतिपावसामुळे यंदा वाशिम जिल्ह्यात हळदीवर कंदकू अळीचा प्रादुर्भाव. तर बदलत्या वातावरणामुळे बुरशीजन्य आजारानं हळदीचं पीक धोक्यात. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील कण्हेर गावात शेतकऱ्याचा जवळपास 30 ते 32 एकर ऊस जळून खाक. आगीचं कारण अस्पष्ट. शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान. नाशिक जिल्हा बँकेकडून कर्जदार शेतकऱ्यांच्या जमिनीचे लिलाव पुन्हा सुरू. निवडणुकांमुळे 2 महिने आधी प्रशासनानं कारवाई थांबवली होती. कोल्हापूर जिल्ह्यात विषबाधेच्या 2 घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू. मुरगुडमध्ये 2 चिमुकल्यांचा अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे मृत्यू. तर करवीर तालुक्यातील मांढरे गावात 2 सख्ख्या भावांचा मृत्यू. सांगलीतील घानवडच्या माजी उपसरपंचाची गळा चिरून हत्या. खानापूर तालुक्यातल्या गारडी-नेवरी रस्त्यावरची घटना. सिंधुदुर्गच्या बांदाजवळ दारूची बेकायदेशीर वाहतूक. कोल्हापुरातील दोघांवर गुन्हा दाखल. राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. बुलढाण्यातील खामगाव शहरात अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बंगाली तरुणाला अटक. दरम्यान जिल्ह्यामध्ये अद्याप 500च्या वर अवैध वैद्यकीय व्यवसाय असल्याची माहिती. रायगडच्या खोपोलीतील उमरे गावाजवळ अंगावर भिंत कोसळून 6 कामगार जखमी. एका खासगी कंपनीचं काम सुरू असतानाची घटना. सगळ्या कामगारांवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू. धाराशिव जिल्ह्यामध्ये बिबट्याची दहशत. परंडा तालुक्यामध्ये बिबट्याचे ठसे आढळले. बिबट्यानं 12 जनावरं फस्त केल्यानं नागरिकांमध्ये भीती. नंदुरबारच्या तळोदा तालुक्यातील जुना आमोदा गावावरती चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला. यानंतर वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद. नागरिकांमध्ये मात्र दहशत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी ते दोडामार्ग या सह्याद्रीच्या पट्ट्यात तब्बल 8 पट्टेरी वाघांची नोंद. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात वाघांची अधिकृतरित्या वनविभागाच्या दप्तरी नोंद. सांगलीमध्ये पुष्पा 2 चित्रपटाचे शो हाऊसफुल. त्यामुळे तिकीट मिळत नसल्यानं तिकीट खडकीवर दगडफेक. सांगलीच्या जत तालुक्यातील ग्रामीण भागातली घटना. हैदराबादमध्ये पुष्पा 2 चित्रपटाच्या प्रीमियरला अल्लू अर्जुन आल्यानं चाहत्यांची मोठी गर्दी. यावेळी चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू. या घटनेप्रकरणी अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल.
महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल